कथा देवाची परीक्षा. एका लहानशा गावात गंगाधर नावाचा एक गरीब पण अत्यंत भक्तिमान मनुष्य राहत होता. त्याचं रोजचं आयुष्य अतिशय साधं होतं. पहाटे उठून नदीवर स्नान, देवपूजा आणि मग गावातल्या लोकांची छोटी मोठी कामे करून थोडे पैसे मिळवणे. गंगाधरच्या घरात फार काही नव्हतं, फक्त त्याची वृद्ध आई आणि देवावरची अखंड श्रद्धा. आई म्हणायची, "बाळा, देव कधीच आपल्या भक्तांना उपाशी ठेवत नाही." गंगाधर हसत म्हणायचा, "आई, देव माझ्या घरात रोज येतो, फक्त आपण त्याला पाहत नाही एवढंच." एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला. पिकं जळाली, पाणी सुकलं आणि लोक शहराकडे पळू लागले. पण गंगाधर गाव सोडायला तयार नव्हता. तो म्हणाला, "ही भूमी माझ्या देवाची आहे, देव काहीतरी मार्ग काढेल." एक दिवस गंगाधर उपाशी बसला होता. 3 दिवस काहीच खाल्लं नव्हतं. त्याचं शरीर थकलेलं, पण मन मात्र देवाच्या नावात रमलेलं. त्या रात्री त्याने देवाला प्रार्थना केली, "हे प्रभू, तूच माझा आधार आहेस, पण आज आईसाठी काहीतरी खायला दे." क्षणी त्याच्या दारावर कोणीतरी ठोठावलं. गंगाधरने दार उघडलं तर एक वृद्ध साधू उभा होता. साधू म्हणाला, "बाळा, मी 3 दिवसापासून उपाशी आहे. थोडे अन्न मिळेल का?" गंगाधर क्षणभर थबकला. त्याच्याकडे तर काहीच नव्हतं. पण मग त्याने हसून आईकडे पाहिले. आई म्हणाली, "बाळा, देवाचं रूप आलंय. आपण त्याला जे थोडं आहे ते देऊया." गंगाधरने मातीच्या भांड्यात उरलेला थोडा तांदूळ शिजवला आणि साधूला दिला. साधूने प्रसन्न हसत तो भात खाल्ला आणि म्हणाला, "बाळा, देव नेहमी तुझ्या घरात राहील. उद्यापासून तुला काही कमी पडणार नाही." असं म्हणून तो अदृश्य झाला. त्या दिवसानंतर गंगाधर आणि त्याची आई कधीच उपाशी राहिली नाहीत. पण त्याने ती संपत्ती देवसेवेत आणि गावातील लोकांच्या मदतीसाठी वापरली. भावार्थ अर्थ ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा हीच देवाला भावते. संकटाच्या काळातही जर मन स्थिर ठेवून आपण देवावर विश्वास ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. देवाची परीक्षा कठीण असते, पण त्याचं फळ नेहमीच गोड असतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरही करू शकता.